निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्यानंतर आता प्रशासकीय हालचालीही जोरात सुरू झाल्यात। नायब तहसीलदारांच्या उद्यापर्यंत बदल्या करण्याचे विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आलेत। बदलीस पात्र नायब तहसीलदारांची यादीही विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आली आहे। नायब तहसीलदारांच्या बदल्या आता विभागीय पातळीवर होतील अशी माहिती मिळते। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, बदलींची ही प्रक्रिया नेमकी कशी केली जाणार आहे? प्रज्ञा, सामान्यपणे नायब तहसीलदार या पदासाठीची बदलीचे जे अधिकार आहेत ते मंत्रालयात असतात। महसूल विभागातून मंत्रालयातून त्या बदल्या केल्या जातात। मात्र राज्यामध्ये निवडणूक जवळ आली आहे, मात्र अद्यापही नायब तहसीलदारांच्या बदल्या ज्या आहेत त्या होऊ शकलेल्या नव्हत्या। जे काही निवडणूक आयोगाचे निवडणुकीसाठीचे नियम आहेत, 3 वर्षापेक्षा जास्त एकाच पदावर ज्या नायब तहसीलदारांना झालेला आहे त्यांच्या बदल्या आतापर्यंत होणं अपेक्षित होतं, मात्र ते झालेले नाहीत आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने त्या संदर्भात नापसंती व्यक्त केली होती। आणि त्यानंतर मंत्रालयीन पातळीवर आता लवकरात लवकर बदली करण्यासाठी काय करता येईल यासाठी आता त्या बदलीचे अधिकार जे आहेत ते विभागीय आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। मंत्रालयातून ज्या बदल्या आजवर होत होत्या त्या बदल्या आता विभागीय आयुक्त पातळीवर वेगवेगळ्या विभागात होतील आणि त्या संदर्भात मंत्रालयातून विभागीय आयुक्तांना त्यांच्या विभागातील जे बदलीस पात्र नायब तहसीलदार आहेत त्यांची यादी देण्यात आलेली आहे आणि उद्या पर्यंत या बदल्या करण्यात याव्या अशा पद्धतीची अपेक्षा जी आहे ती विभागीय आयुक्तांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये महसूल विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल्या होतील अशी शक्यता निर्माण झाली। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।